आज सकाळी 7:20 जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील जिल्हा परिषद शाळेवर महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांनी कुटुंबासह आपला मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी बोलताना दानवे म्हणाले की मी 4 लाख मतांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहे आणि देशभरामध्ये आमच्या 400 पार जागा निवडून येणार आहेत। तसेच महाराष्ट्रामध्ये काही भागात तापमानामुळे मतदान जरी कमी झाले असले तरी आज वातावरण थंड असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे। तर मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावा असं आवाहन देखील दानवे यांनी केलंय। आज मी माझ्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 1 महिना फिरत असताना लोकांच्या प्रतिसाद, त्यांचे चेहरे आणि एकूणच वातावरण जर बघितलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मी 4 लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल। तर मागची निवडणूक मी 3.5 लाख मतांना जवळपास जिंकलो होतो। महाराष्ट्रामध्ये आमच्या 45 जागा निवडणार आहे। देशभरामध्ये आम्ही 400 पार आमच्या मित्र पक्षासह करणार आहे। त्यामुळे या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होणार आहे ही आमची खात्री आहे। देशभरामध्ये आतापर्यंत कमी मतदानाची टक्केवारी आलेली आहे। जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी काय आवाहन कराल? आपल्याला माहिती आहे की जवळपास टेम्परेचर 44 पर्यंत जाऊन पोचले महाराष्ट्रातलं। आणि अशा परिस्थितीमध्ये मतदाराला बाहेर निघणं आणि कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढणं हे दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली। आणि मला असं वाटतं की आज टेम्परेचर खूप कमी आहे, त्यामुळं मतदान हे जवळपास 70% आसपास जाईल अशी मला स्वतःला खात्री आहे। तशा प्रकारची यंत्रणा कार्यकर्त्याची आम्ही मतदारसंघामध्ये लावलेली आहे। आता दिवसभरचं शेड्यूल काय असेल? दिवसभर आता मतदारसंघात तर काही आता मतमागाचं काम नाही आहे। त्यामुळं प्रत्येक बूथवर जाणं, त्या ठिकाणी कसं मतदान चाललं, काही मतदाराच्या अडचणी आहेत का असेल तर अधिकाऱ्याशी चर्चा करून ते सोडवणं आणि शेवटपर्यंत मतदाराला कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रोत्साहन देऊन मतदाराला बूथपर्यंत आणणं हे एवढंच काम आज कार्यकर्ते करतील। आणि त्यासाठी मी मतदान केंद्राला भेटी देणार आहे आणि एकूण किती मतदान जास्त होईल त्याचा प्रयत्न करणार आहे।